नमस्कार श्रोते हो. आपला समाज हा सर्वार्थानं उत्सवप्रिय आहे. किंबहुना आपल्या समाजाचं हे एक प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत 4 महिने या कालखंडात म्हणजेच चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रतं आणि सण साजरे होत असतात. त्यामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान आपल्या देशात शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या उत्सवांना वैज्ञानिक अधिष्ठान लाभलेलं आहे हेही सर्वज्ञात आहे. सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव हा देखील याला मुळीच अपवाद नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवातला प्रत्येक दिवस खरं तर प्रत्येक रात्र साजरी करत असतानाच या उत्सवाला लाभलेलं वैज्ञानिक अधिष्ठान आणि लाभलेली सांस्कृतिक पार्श्वभूमी विचारात घेतली तर या उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. मुळात नवरात्रोत्सव हा अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेला एक सण आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ही पार्श्वभूमी या उत्सवालाही लाभलेली आहे. पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करतात. घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर 9 धान्यांची पेरणी करण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर काढून भगवंताला समर्पित करण्यात येतात. ही प्रथा आजही सुरू आहे. या 9 दिवसांमध्ये एकंदर 9 रूपांमध्ये देवीची आराधना करण्यात येते. देवी भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असं म्हणतात. याप्रमाणे द्वितीय रूपाला ब्रह्मचारिणी, तृतीय रूपाला चंद्रघंटा, चौथ्याला कुष्मांडा, 5व्याला स्कंदमाता, 6व्याला कात्यायनी, 7व्याला कालरात्री, 8व्याला महागौरी आणि 9व्याला सिद्धिदात्री अशी नावं आहेत. अशा प्रकारे या 9 दिवसात 9 निरनिराळ्या रूपांमध्ये देवी वावरत असते आणि 10व्या दिवशी ती असुरांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमोल्लंघन करते अशी सर्वांची श्रद्धा आहे. शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असं म्हटलं जातं. नवरात्रोत्सवाच्या संदर्भात 2 पौराणिक कथा परंपरेनं सांगण्यात येतात. यापैकी पहिल्या पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक दैत्य म्हणजेच राक्षस हा ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्यानं ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेऊन पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव, देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असं वरदान त्यांच्याकडून मागून घेतलं होतं. मात्र हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला. त्यानं पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती. दैवी लोक भयग्रस्त झाले होते. त्याचा वध करण्यासाठी समस्त देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची आराधना केली होती. देवांच्या आराधनेनंतर प्रसन्न झालेल्या आद्य देवांनी त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण केली. 9 दिवस या दैवी शक्तीनं म्हणजेच दुर्गादेवीनं महिषासुराशी लढून 10व्या दिवशी त्याचा वध केला. म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी असंही म्हणतात. याच कारणास्तव वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 9 दिवस देवीनं दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असं पुराणात सांगितलं जातं. आजच्या काळात या कथेचं असलेलं वेगळं महत्त्व लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आजही विविध स्वरूपांमध्ये आपल्या समाजात काही आसुरी म्हणजेच अनिष्ट प्रवृत्ती कार्यरत असल्याचं अनुभवास येतं. या आसुरी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी सज्ज होणं हा आजच्या काळात या नवरात्रोत्सवाचा अपेक्षित अर्थ आहे. असुरांबाबत आपला मोठा गैरसमज आहे. असुर म्हणजे लांब केसांचे, मोठे आणि भयंकर डोळे असलेले, मोठ्या दातांचे, मोठ्या नखांचे भयंकर राक्षस असाच आपला गैरसमज आहे. मात्र असुर म्हणजे नेमके कोण हे लक्षात घेतल्यास नवरात्रोत्सवाचा खरा अर्थ आपल्याला समजेल, यात कोणताही संदेह नाही.